टन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 10 एप्रिल अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। बघा 10 एप्रिलला आपल्या महाराजांचा प्रकट दिन आहे। खरं तर प्रकट दिनाच्या दिवशी आपण काही विशेष सेवा करत असतो, पण महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण त्याच्या अगोदरच 21 दिवस 41 किंवा 11 दिवसापासून सेवांना सुरुवात करत असतो। महाराजांना जर कुठली गोष्ट खूप जास्त आवडत असेल किंवा कुठली गोष्ट जर प्रिय असेल, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल किंवा महाराजांना जर प्रसन्न करायचं असेल, तर त्यासाठी सगळ्यात विशेष आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सेवा। मग आता बऱ्याच लोकांनी 41 दिवसांपासून, बऱ्याच लोकांनी 21 दिवसांपासून महाराजांच्या सेवांना सुरुवात केलेली आहे। मात्र आजपासून म्हणजे 31 मार्चपासून जर तुम्ही विचार केला तर बरोबर 31 मार्चपासून 10 एप्रिलपर्यंत 11 दिवस मिळतात। ज्यांनी अजूनही काहीच सेवांना सुरुवात केलेली नाही आहे किंवा ज्यांना काय सेवा करू हे कळत नाही आहे, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांची 11 दिवसांची प्रभावी सेवा सांगणार आहे। तुम्ही यातील कुठलीही सेवा करू शकता, जमेल तर सगळ्याही सेवा करू शकता। फक्त शेवटचे 11 दिवस राहिलेले आहेत। इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी असेल, आयुष्यातील दारिद्र्य संपण्यासाठी असेल, संकटांतून मार्ग मिळवण्यासाठी असेल, अपयश सारखं येत असेल त्यात यश मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी महाराजांच्या ज्या सेवा सांगणार आहे त्यातील कुठलीही सेवा तुम्ही करा। पुन्हा एकदा सांगते, महाराजांना सर्वात प्रिय असणारी गोष्ट आहे ती म्हणजे सेवा। बघा आपण बऱ्याच वेळा महाराजांच्या मंदिरात जातो, मठात जातो आणि आपण महाराजांना नवस घेतो। नवस घेण्याची पद्धतच आपली खरं तर चुकते। आपण काय म्हणतो की महाराज माझं हेही काम करा किंवा माझं हे काम होऊ द्या, मी 2 किलो पेढे आणेन, मी अर्धा किलो शिरा घेऊन येईन, मी 21 पोळ्या घेऊन येईन। बघा महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते तेव्हा अनेक भक्त जे ते महाराजांच्या आवडीचे अनेक पदार्थ घेऊन जायचे। पण जर तुम्ही कुठल्या कथा वाचल्या असेल किंवा तिथलं सगळं महाराजांचं तुम्ही आत्मचरित्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, महाराज कुठलाच पदार्थ कधीच ग्रहण करत नव्हते। जेवढ्याही लोकांनी आणलेले जे पदार्थ आहेत ते महाराज अगदी समोर ठेवून द्यायचे आणि जोही भक्त त्यांच्या दर्शनाला येईल तर त्याला ते प्रसाद स्वरूप ते वाटून द्यायचे। जे ब्रह्मांडाचे नायक आहेत, जे संपूर्ण पृथ्वी चालवतात, तुम्ही सांगा त्यांना आपल्या अशा काही गोष्टींची गरज असेल का? अजिबात नाही। महाराजांना सर्वात प्रिय असणारी गोष्ट आहे ती म्हणजे सेवा। आपण जेवढे त्यांची सेवा करू ना तेवढे ते आपल्याकडे प्रसन्न होतात। आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगेल की ज्यांच्याही घरात खूप आजारपण आहे, दारिद्र्य संपत नाही आहे, मुलं किरकिर करत आहेत, घरामध्ये क्लेश कलह होत आहेत, त्यांनी या 11 दिवसापासून म्हणजे आजपासून तारक मंत्राच्या अनुष्ठानाला सुरुवात करा। काय करायचं, देवघराच्या समोर एक स्वच्छ सुंदर दिवा लावायचा, त्यानंतर एक आसन टाकायचं आणि एक ग्लासभर किंवा तांब्याभर पाणी घेऊन ते आपल्या महाराजांच्या समोर ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला आपला उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा, बाजूला उदबत्ती लावायचा आहे आणि महाराजांचा जो तारक मंत्र आहे, निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, हा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर जी अगरबत्तीची विभूती खाली पडेल तर ती विभूती थोडीशी त्या पाण्यामध्ये घालायची आणि थोडीशी विभूती कपाळाला आपल्या गळ्याला लावायची आणि हे तीर्थ जे आहे ते आपणही प्राशन करायचं आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींना थोडं थोडं द्यायचं। याने घरामध्ये बाधा, एडापिडा, रोग, आजारपण जे काही असेल ते समाप्त होईल। ही पहिली सेवा। त्याच्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये काहीतरी दुःख आलेलं असेल, एखादं संकट येणार आहे असं जर तुम्हाला सतत वाटत असेल, घरात ऑलरेडी काहीतरी मोठी भयानक गोष्ट घडलेली असेल, काहीही असेल, मग ते संकट टळवायचं असेल, संकटातून मार्ग मिळवायचा असेल तर या 11 दिवसांमध्ये कंटिन्यू 11 दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिवस अखंड दीपव्रत सुरू करा। आजपासून एक दिवा घ्यायचा, स्वच्छ सुंदर मोठाच दिवा घ्यायचा, याच्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं, एक मोठी लांब असणारी वात घालायची, कारण 11 दिवस ही वात फुलली पाहिजे, टिकली पाहिजे, अशा पद्धतीने ती वात घालायची आणि हा दिवा महाराजांच्या समोर प्रज्वलित करायचा। रोज महाराजांच्या समोर बसून महाराजांची आरती करायची, तारक मंत्र म्हणायचा आणि त्याचबरोबर पुरुष सुक्तमाचं पठण करायचं। ह्या 3 सेवा फक्त त्या अखंड दिव्याच्या समोर करायच्या। हा दिवा अजिबात विझू द्यायचा नाही, 11 दिवस हा दिवा पेटताच ठेवायचा। याने महाराजांची अखंड कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल, तुमच्या घरात आलेलं संकट टळून जाईल, तुमच्या घरात कुठलंही विघ्न असेल तर ते विघ्न जे आहे ते नष्ट होईल आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होईल। याच्यानंतर तिसरी सेवा बघा, ही
अत्यंत प्रभावी सेवा आहे, जी मी पर्सनली खरं सांगते बऱ्याच लोकांना सांगितलेली आहे आणि ज्यांनाही सांगितलेले त्या प्रत्येकाचं काम घडलेलंच आहे. जर तुम्हाला नोकरी लागायची असेल, विवाह जमायचा असेल, इच्छित एखादी खूप कठीण मनोकामना असेल, तर ही इच्छापूर्तीसाठी सेवा आहे. आपल्याला 11 दिवस, आजपासून सलग 11 दिवस म्हणजे 10 एप्रिलपर्यंत महाराजांच्या आरतीचा संकल्प करायचा आहे. आता तो कसा करायचा, तर तुम्हाला संकल्प कसा करायचा हे मी सांगितलेलं आहे. ज्यांनी नाही बघितले त्याने तो व्हिडिओ बघा. संकल्प करून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ सलग 11 दिवस 3ही टाईम महाराजांच्या आरत्या करायच्या. कुठल्या आरत्या करायच्या, तर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल त्याच्यामध्येही आरती आहे. तुम्हाला जर महाराजांच्या दुसऱ्या कुठल्या आरत्या येत असतील त्या म्हणू शकता. गुगलवरतीही महाराजांच्या आरत्या आहेत, तुम्ही त्याही म्हटल्या तरीही चालेल. फक्त कापूर आरती जी महाराजांची आहे ती सर्वात प्रभावी आहे, त्यामुळे कापूर आरती ही असलीच पाहिजे. तुम्ही 2, 3, 4 आरत्या म्हटल्या तरी चालेल. ठीक आहे. आता मी तरी जेव्हा मी ह्या सेवा करते किंवा मी प्रत्येक गुरुवारी जेव्हा महाराजांची आरती करत असते तेव्हा मी स्वतः 3-4 आरत्या महाराजांच्या म्हणत असते. तर तुम्हाला जेवढ्या आरत्या येत असतील त्या तुम्हाला दिवसातून 3 वेळा म्हणायच्या. ऑफिस निमित्त बाहेर असाल, शक्य नसेल तर तुम्ही सकाळीच आरती करा, ऑफिसला जा, रात्री आल्यानंतर पुन्हा आरती करा. तुम्ही एका टायमाला केलं तरी चालेल. फक्त तुम्हाला 11 दिवस न चुकता महाराजांच्या आरत्या करायच्या आहेत. बघा, आरती संकल्प. आरती म्हणजे काय, तर जेव्हा भगवंत निद्रा अवस्थेत असतात त्यांना उठवणं आपल्याला, म्हणजे आपण डायरेक्ट नाही उठू शकतो. जेव्हा आपण त्यांचा गजर करतो, जेव्हा आपण त्यांची आरती गातो, तेव्हा ते झोपेतून, निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत असतात. आणि अशा वेळेस तुम्ही जर त्यांच्याकडे काही मागत असाल, इच्छित मनोकामना जर काही व्यक्त करत असाल, तर निश्चित ती इच्छा आपली पूर्ण होत जाते. म्हणून आरती संकल्प हा विशेष महत्त्वाचा आहे. मी मागेच, मला वाटते 7-8 महिने झाले असतील, एक माझी ताई आहे, ताई म्हणजे आपलीच एक सबस्क्रायबर ताई आहे, आणि तिने खूप कॉल केले होते की ताई माझं नोकरीचं असं आहे, मी खूप सेवा पण केला, सगळं केलं. मी भटजींकडे वगैरे गेली तर त्या भटजींनी सांगितलं की तुझ्या नशिबात गव्हर्नमेंट सर्व्हिसेस नाही आहे, तू तो विषय सोडून दे. पण ती 2-4 मार्कांसाठी मेरिटवरून जात होती. म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की आता नंबर लागणार पण हातातोंडाशी आलेला घास सतत निघून जायचा. आणि त्यावेळेस तिने मला कॉल केला आणि मी तिला म्हटलं की सगळ्या सेवा केल्या, ठीक आहे, आता तू एक शेवटची ही सेवा सुरू कर. आणि तिने आरती संकल्पाला सुरुवात केली. मला वाटते तिने 108 दिवसाची ही सेवा सुरू केली होती. आणि त्याच्या मला वाटतं 7 ते 8च दिवसात तिला इंटरव्ह्यूचा कॉल आला, तिचं नंबर लागला आणि ती गव्हर्नमेंट सर्व्हिसला, मेरिट लिस्टला काहीतरी 10व्या रँकला होती. तिथे तिचं फेल होत होतं, पण या सेवेने तिचं ते काम झालं आणि ती आता मला वाटते नाशिकमध्ये चांगल्या पदावरती कार्यरतमध्ये आहे. आणि जेव्हा तिला ॲप्लिकेशन लेटर आलं तेही गुरुवारच्याच दिवशी आलं. जेव्हा ती तिथे जॉईनिंग झाली तर तेही गुरुवारच्याच दिवशी आलं. आणि विशेष म्हणजे ज्या पोस्टसाठी तिची निवड झाली तर तिथे ऑलरेडी कोणी असेल, आता ते गेलं असेल दुसरीकडे किंवा काय झालं माहीत नाही मला, पण ती मला सांगत होती की ज्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेले तर तिची जी केबिन होती त्या केबिनमध्ये समोरच महाराजांचा फोटो लागला होता, स्वामींचा. म्हणजे जणू काही स्वामी तिथे तिची वाट बघत होते. म्हणजे खूप मोठा तो योगायोग होता आणि खूप मोठा तो अनुभव होता. मी आपल्या चॅनलवरती मला वाटतं तो अनुभवही शेअर केलेला आहे. तर ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. याच्यानंतर बघा, तुम्ही 11 दिवस आहेत गुरुचरित्राचं पारायण करू शकतात. तुम्ही संपूर्ण जे गुरुचरित्र आहे ते वाचू शकतात किंवा गुरुचरित्रातील एखादा स्पेसिफिक अध्याय असेल, 17वा असेल, 18वा असेल किंवा 11वा असेल, हे जे महत्त्वाचे अध्याय आहेत 14वा अध्याय, यातील एक अध्याय निवडायचा किंवा हे सगळे अध्याय निवडायचे जे मेन महत्त्वाचे अध्याय आहेत, म्हणजे 11वा, 14वा, 17वा, 18वा, हे अध्याय तुम्ही रोज न चुकता एका टायमाला तिथे बसायचं, देवघराच्या समोर अगरबत्ती लावायची आणि हे अध्याय वाचायचे. किंवा फक्त तुम्ही 18वा अध्याय, फक्त तुम्ही 14वा अध्याय 11 दिवस वाचलात तरीही चालेल. यासोबत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वात आवडीची सेवा, ज्या सेवेचे मला लाखो पटीने अनुभव आलेले, ती म्हणजे स्वामी सारामृत ग्रंथाचं पारायण. 11 दिवस सलग तुम्ही सारामृत ग्रंथाचं पारायण करा. 3 दिवसात एक पारायण करा, 1 दिवसात एक पारायण करा. जेवढी शक्य होतील तेवढी पारायण तुम्ही करू शकता. बघा, सारामृत ग्रंथ हा असा ग्रंथ आहे जो आपल्या जीवनाचा अमृत करणार आहे. आयुष्यात जर काही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या ग्रंथाकडे मागा आणि त्या ग्रंथाला वाचायला सुरुवात करा, म्हणजे त्याचं पठण करायला सुरुवात करा. किती पण अशक्य असो, कितीही अशक्य असो, ते तुम्हाला मिळणार. हा माझा असंख्य अनुभव आहेत, त्याच्याबद्दलही माझे आणि बऱ्याच माझ्या स्वामी भक्तांचेही अनुभव आहेत. तर अत्यंत साध्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहेत. यातील जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आवर्जून करा. कमीत कमी एक तरी सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.